भिवंडीत देखील महानगरपालिकेत आता भाजपनं खातं उघडलंय। भारतीय जनता पक्षाचे सुमित पुरुषोत्तम पाटील हे बिनविरोध विजयी झाल्याची महत्त्वाची अपडेट आहे। प्रभाग क्रमांक 17 मध्ये दुसऱ्यांदा ते निवडणूक लढवत होते। खरं तर त्यांच्या विरोधात दुसऱ्या कुठल्याही उमेदवारांना अर्ज दाखल न केल्यानं आता त्यांची देखील बिनविरोध निवड झाल्याची माहिती आहे। विक्रांत वायचळ यांच्या उमेदवारीसाठी थोडा संघर्ष झाला, पण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी त्यांना उमेदवारी दिली। अनेक वर्षांपासून आमच्यावर बाहेरचे उमेदवार लादले जात होते, यावेळी स्थानिक कार्यकर्त्याला संधी दिली। माजी महापौर मीनाक्षी शिंदेंनी हे वक्तव्य केले। साहेबांनी ऐकून घेतलं, सगळी परिस्थिती जाणून घेतली आणि त्यानंतरच ह्या तिकिटाची घोषणा झाली। सच्चा कार्यकर्ता काय असला पाहिजे, निष्ठावान कार्यकर्त्याची व्याख्या काय असली पाहिजे, ती जेव्हा साहेबांना समजली त्यावेळी साहेबांनी हे तिकीट दिलेलं आहे। बराच संघर्ष झाला, आरोप प्रत्यारोप झाले, पण मला असं वाटतं की कार्यकर्ता ह्या सगळ्या गोष्टीला कधी घाबरत नाही। एक महत्त्वाची बातमी समोरते। पुण्यात काँग्रेसचे उमेदवार प्रशांत जगताप काही वेळातच पत्रकार परिषद घेणार असल्याची माहिती आहे। थोड्याच वेळात ते पत्रकार परिषद घेतील। निवडणूक आयोगाच्या गैरकारभाराविरोधात ते खुलासे करणार असल्याची महत्त्वाची अपडेट आहे। या क्षणाची महत्त्वाची बातमी, निवडणूक आयोगाच्या गैरकारभाराविरोधात प्रशांत जगताप पत्रकार परिषद खरं तर घेणार आहेत। तर पुण्यात भारतीय जनता पक्षाच्या पूजा जाधवांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतलाय। भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या विरोधामुळे अर्ज मागे घेतल्याची माहिती वरिष्ठांकडून सूचना आल्यानंतर पूजा जाधव भावूक झाल्या होत्या। पूजा जाधव याआधी स्वराज्य पक्षात कार्यरत होत्या, मात्र स्वराज्य पक्षात असताना फडणवीसांवर त्यांनी टीका केली होती। उमेदवारीसाठी अशोक चव्हाण यांनी सर्व उमेदवारांकडून 50 लाख रुपये घेतलेत असा आरोप माजी नगरसेवक भानुसिंग रावत यांनी केला। अन्याय करत निष्ठावंत कार्यकर्त्यांचा बळी घेतला, येणाऱ्या काळात जनता धडा शिकवेल असं वक्तव्य देखील भानुसिंग रावत यांनी केले। नांदेड शहरात केवळ 19 भाजप कार्यकर्त्यांनाच उमेदवारी मिळाली। साहेबांना फार विनंती केलं जाऊन की साहेब, मी तुमचा जुना कार्यकर्ता आहे, तुम्ही मला तिकीट का डावलता? तर नाही म्हणले, मला 50 फोन आलेत बोले गावातून आणि तुम्हाला 100% तिकीट देणार। मी म्हणलं, जर मला तिकीट देणार तर तुम्ही 50-50 लाख रुपये का जमा केलेत? तुम्ही सगळ्यांकडून 50-50 लाख रुपये घेतलेत, आम्हाला सांगायचं होतं। आम्ही पैशांना कमजोर पडलो म्हणून त्यांनी आम्हाला तिकीट कापलं। मग आम्ही हेमंत भाऊ यांचा संपर्क साधला, कारण की आपलं सगळं राजकीय भविष्य होता, काही राजकीय काम होता। हेमंत भाऊनं आम्हाला सांभाळून घेतलं, शिंदेसाहेबांच्या परवानगी वगैरे घेऊन त्यांनी आम्हाला तिकीट द्यायचं केलं। परंतु इथला जो भाजपचा नगरसेवक आहे त्याचं कसं होतं की मला माझ्याशिवाय कोणी निवडून येऊ शकत नाही, तर मी मुद्दाम ड मधून न उभं राहता मी माझ्या मुलाला ओबीसी मधून उभं केलं, तरी त्यानं ओबीसीचं आमचं ऑब्जेक्शन घेतलं। देवानं सच्चाईची कधी जीत असते। आमचा आज अर्ज मान्य झाला आणि आम्ही दाखवून देऊ की आम्ही काय आहे तिथं, आणि पूर्ण पॅनलला आम्ही निवडून आणू जिद्दीनं, एवढीच मी भगवानचरणी प्रार्थना करतो। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।